बेलिसिमो आडगाव नाशिक परिवारातर्फे विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक ग्रामीणचे DYSP वासुदेव देसले उपस्थित होते। आपल्या भाषणात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले। तसेच जगाला युद्ध नको बुद्ध हवा असे विचार प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांनी मांडले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथी वासुदेव देसले यांचा सन्मान DD पवार आणि MP पैसाणे यांच्या हस्ते रोख पुस्तक देऊन करण्यात आला। तसेच देसले यांच्या हस्ते गीतकार शशिकांत गांगुर्डे यांचाही सन्मान करण्यात आला। प्रमुख अतिथींच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर श्री प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध वंदना, त्रिशरण व पंचशील सामूहिकरित्या सादर करण्यात आले। कार्यक्रमात शशिकांत गांगुर्डे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली। पुन्हा पैसाणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतावर नृत्य सादर केले। नगराळे आणि आशाताई पैसाणे यांनीही आंबेडकरांवरील गीत सादर केले। तसेच चिमुकली समायरा सनी मोहिते हिने इंग्रजीतून प्रभावी भाषण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद अहिरे यांनी उत्कृष्टरित्या केले। या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे, संदीप पैसाणे, गोरख अहिरे, प्रवीण केदारे, DD पवार, विशाल जाधव, किरण खेरनार, सनी मोहिते, भीमराव सरदार, हेमंत सोनावणे, गिरीश वाघ, तुषार जुन्नरे, पंकज परदेशी, राजेंद्र मोरे, दिनेश पडौल, मयूर चौधरी, सौमित्र बाग, KD मोरे, आर्यन जाधव, अभिषेक खेरनार आदींनी परिश्रम घेतलाय। आपण किती महान किती बुद्धिमान आहोत ह्या गोष्टी आपण स्वतः सांगू शकत नाही। बाबासाहेबांनी जे आपल्याला शिकवण घालून दिली, जे आदर्श घालून दिला, त्या आदर्शाने आपण जर काम केलं तर आपण किती मोठे हे सांगण्यापेक्षा ते कृतीमधून आपोआप दिसतं। सरांनी त्या ठिकाणी वर्णन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं मोठेपण आहे। आपण पामर आहोत, ज्या महान विभूतीसमोर आपण आज त्यांची या ठिकाणी जयंती साजरा करतो, त्या व्यक्तींचं आपण एक व्यक्तिपूजन करत असताना त्या व्यक्तीचे असलेले गुण आणि त्यांचं असलेलं जीवन याचा थोडा जरी आपण अभ्यास केला तर निश्चित आपल्यामध्ये खूप काही सुधारणा होईल। बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये विकसित आणि आपले हक्क जे असतील, कर्तव्य, त्या सगळ्या गोष्टी जाणीव करून दिली। आपल्याला सन्मानाने जगण्यासाठी सगळे काही क्षेत्र जाणणं उपलब्ध करून दिले। परंतु सर्व उपलब्ध करून देणारा माणूस एक दिवस अत्यंत या कठीण परिस्थितीमधून गेला। याची किती लोकांना जाणीव असेल हे मला माहीत नाही। तत्सम कालखंडामध्ये अत्यंत अनटचेबिलिटी हा जो विषय होता हा अत्यंत उच्च पातळीचा होता। तशाही परिस्थितीमध्ये 32 डिग्र्या घेतल्या त्या व्यक्तीने। त्यांच्याकडनं आपण शिकलं पाहिजे। किती हर्डल्स, किती अडथळे असतील, किती ऑब्स्टॅक केले असतील लोकांनी, त्या सगळ्याचा इतिहास पुस्तकामध्ये खूप अथांग आहे। जगातले सगळ्यात जास्त अभ्यास आणि त्याच्यावरती त्याचे विवेचन करायचं कुठे भाषण होत असेल की ते बाबासाहेब असतात। आज आयकॉन ऑफ द नॉलेज काय म्हणता येईल, जगात एक सिम्बॉल ऑफ द नॉलेज काय म्हणता येईल, ते बाबासाहेब आहेत। आणि या सगळ्या नॉलेज ऑफ सिम्बॉलच्या व्यक्तीने जगाला दाखवून दिलेलं आहे की शिक्षण खूप महत्वाचं आहे। इतर गोष्टी ज्या आहेत, आपण त्यांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचा जो इतिहास बघितला जीवनाचा, आता तुम्ही बघा, आज 65 वर्षाचं व्यक्तिमत्व आहे त्यांचं। 1891ला ज्यावेळेस जन्म झाल्यापासून तर त्यांचं 2000 साला लग्न झालं असेल, आपलं 1900 साला, म्हणजे 1913 पासून आई आल्या। रमाईचं निधन 1935ला झाल्यानंतर 48ला सविता आल्या, सविताबाई आंबेडकर आल्या। त्या एक वैद्यकीय क्षेत्रातल्या होत्या, त्या निमित्त त्यांचं त्याच्यामुळे हित आणि विचार करा, त्या व्यक्ती होता त्या, आता बोलायला नको तो विषय, पण त्यांची कॉम कोणती असताना देखील बाबासाहेबांबरोबर ते विवाह करू शकले, म्हणजे ती व्यक्ती त्या कालखंडामध्ये किती महान होती, म्हणजे बाबासाहेब किती महान होते हा त्यांचा एक आदर्श आपण घेतला पाहिजे। अस्पृश्यता नष्ट करण्याचं तो एक मोठं पाऊलच आहे, त्याचा देखील आदर्श आपण घेतला पाहिजे। बाबासाहेबांना ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, ज्ञानासाठी त्यांना किती अडथळे, शिक्षणाला पैसे नाही, वर्गात बाहेर बसवायचे, गोनपाटवर बसवायचे, ज्या ठिकाणी जाय त्या ठिकाणी अडथळं झालं। वडिलांचं रिटायरमेंट झालं 94ला झालं, 1894। मग त्याच्यानंतर त्यांना इतर ठिकाणी शाळेसाठी भटकंती करावी लागली, सातारावरनं सोडावं लागलं, मुंबईत यावं लागलं। या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शिक्षण देऊन गेल्या। पण सगळ्यात महत्त्वाचा त्यांच्या डोक्यात विचार होता
1935ला त्यांनी जवळपास येवल्याला आपली जी घोषणा केली होती, मी मरेल, जीवन जन्माला आलो हिंदू धर्मात पण मरणार नाही हिंदू धर्मात, अशा प्रकारे त्यांचं जे वाक्य होतं त्याच्यानंतर तत्सम वाक्य त्यांनी सार्थक करण्यासाठी 21 वर्ष जवळपास 1956ला जो ऑक्टोबरला नागपूरला त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, 21 वर्षे त्यांनी पूर्ण अध्ययन केलं. कोणत्या धर्मात प्रवेश करावा, कोणत्या धर्मातल्या चालीरीती कोणाला सामान्य तळागाळातल्या लोकांना योग्य राहतील, त्या कालखंडामधल्या ज्या चालीरीती होत्या त्यांनी सगळ्याच लोकांनी त्यांना आमंत्रित केलं. घोषणा केल्यानंतर तुम्ही जर घोषणा केली मी वाड्यातनं उभं राहणार आहे, तर तुम्हाला सगळे लोक बोलवणार आमच्याकडनं उभं राहा. बाबासाहेबांनी विचार व्यक्त केला तर प्रत्येकाला वाटलं की आपल्या धर्मात यायला पाहिजे एवढी महान व्यक्ती. सगळ्या मुस्लिम लीगने देखील प्रयत्न केले, मुस्लिम धर्मियांनी प्रयत्न केले, हिंदूंनी ते ठेवले त्यांचा मारवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वाटलं की या ठिकाणी आपली जी लोक आहेत ती लोक असुरक्षित आहेत, तळागाळातल्या लोकांना या ठिकाणी हीन वागणूक आहे, त्यांचा दर्जा वाढत नाही. या सगळ्या गोष्टीतनं बौद्धिझम त्यांनी यासाठी स्वीकारला की त्या गोष्टीमध्ये इतर गोष्टींना थारा नाही. अभ्यास खूप आपण 4 तास बोलू शकतो, ज्या गोष्टी बाकीच्या गोष्टीमध्ये आहेत की त्या नाही आहेत, आणि त्याच्यामुळे सर्वात कर्तव्यश्रेष्ठ हा त्यांचा जो महत्त्वाचा विषय होता. जीवनामध्ये तुमचं कर्तव्यश्रेष्ठ असणं अपेक्षित आहे. जीवन जगत असताना जाती धर्म ह्या आपल्या सोयीने आपण वाढवलेल्या आहेत, ह्या कुठे गॉड ग्रेस नाही आहेत, ह्या आपण आपल्यासाठी का केल्या आहेत की त्या विशिष्ट लोकांनी एकत्र येऊन विशिष्ट हक्क मागण्यासाठी आपण लढलं पाहिजे. हा कलेक्टिव्ह विचार असतो आणि तो प्रत्येकाने आपण अंगीकारला पाहिजे, कारण की विचारांची ठेवण एका ठिकाणी आल्यानंतर इतर लोकांना ती वाटली जाते. म्हणून आपण एकत्र येत असतो. जे चुकत असतील त्यांना वेळेवर सुधारवणं हा एक विचार असतो. सामाजिक रूढी असते, धार्मिक ज्या रूढी असतात, ज्या रूढी चांगल्या असतील त्या स्वीकारल्या पाहिजे. ते बाबासाहेबांचं स्वप्न होतं आणि जे आपण करतो. सर्व धर्म त्यांच्या घटनेमध्ये पूर्ण आहे. कोणत्याही गोष्टी ह्या इक्वॅलिटी बिफोर लॉ ते इक्वॅलिटी बिफोर ऑल, सर्वांसमोर एक समान असं असलं पाहिजे. कोणी जातीवरनं नीच किंवा उच्च असं ठरलं नाही पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात होता. म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केला आणि आज तो धर्म स्वीकारला होता. त्याचा मोठा झंझावात आहे जगामध्ये. आज मला सांगितलं आहे रे सर, एवढेच फक्त भारत एवढा महाकाय देश आहे जगातला की जो कदाचित आता चीन नंतर मला वाटतं चीनला देखील आपण मागे टाकतो. एवढी प्रचंड लोकसंख्या आपण एका घटनेमुळे एका पुस्तकात फक्त बांधलेली आहे. असं महान दैवत आज त्यांना अभिवादन करताना सर्व लोकांनी आपापल्या पद्धतीने बाहेर सरांनी पण विचार व्यक्त केले. अशा महामानवापासून शिकताना एकच लक्ष दिलं पाहिजे प्रत्येकाने, आपण ज्ञानतेपासून राहिलं पाहिजे, अखंडपणे शिक्षण घेत असलं पाहिजे. माणसाने बाबासाहेबांसारखं राहिलं पाहिजे. एवढे महान व्यक्ती होते, किती डिग्र्या घेतली, किती शिक्षण केलं. आपल्याला 1 डिग्री भेटली, डिप्लोमा झाला, कुठे नोकरी लागली, सोडलं, संपलं, माझा काय संबंध नाही. 12वी झाली पोरगी, संपला, काही गरज नाही शिक्षणाची. बाबासाहेबांकडनं हे शिका की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी एवढं शिक्षण घेतलंय. आपल्याकडे आई दप्तर भरून देते, वडील क्लासमध्ये यायचं सोडायला, इतकं इझी असताना पोरं शिक्षण घेत नाही. हिशोकांती काय शिकवतानापेक्षा बाबा एवढंच शिका. आपण जर बुद्धिवान असलं तर काहीच गरज नाही. बाबासाहेब फक्त आणि फक्त त्यांच्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची होती. नो वन कॅन बी स्नॅच फ्रॉम हिम. जगामध्ये तुमच्याकडनं आभूषण सोनं सगळं हिसकवलं जाऊ शकतं, संपत्ती हिरावली जाऊ शकते, जप्त देखील केली जाऊ शकते, पण तुमच्याकडे असलेलं तुमचं इंटेलेक्च्युअल ज्याला म्हणतो आपण, ते कोणी नो वन कॅन बी थेप, नो वन कॅन बी स्नॅच, नो वन कॅन बी कम्पेअर. जगामध्ये म्हणून ज्ञानी व्हा, ज्ञान पिपासू व्हा. बाबासाहेबांपासून आपण ते शिक्षण घ्यायची आहे. आणि आजच्या महामानवांना पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवलं मला, म्हणून आयरी सरांचं मनापासून कौतुक करतो. असेच कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांचे विचार आपण सर्व लोकांमध्ये पोहोचावे अशी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. तू
कुळाचा भिकारी हाताली अभजारी मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास मोठा साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भक्ष असता गिधाडास असता महात तू वेड्या त्या बिडन गाडीला असता महाग तू वेड्या असता बिडीन गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुला भीमान माणूस केलं तुझ्यासाठीच श्रम वेचलं नको विसरू भीमाचं मोल बोल गर्वान जय भीम बोल तुला माणूस भीमान केलं तुझ्यासाठीच श्रम वेचलं नको विसरू भीमाचं मोल बोल गर्वान ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.